हिंदू धर्मासाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, त्यामुळे आपण त्याला धर्मवीर असं नाव म्हणतो. संभाजी महाराज जे अत्याचार आले ते पहिले सर्वप्रथम कवी कलश मारण्यावरती आले. तर कवी कलश मारण्यावरती का करण्यात आले पहिले, तर त्याच्या मागचे एक कारण आहे. संभाजी महाराज कवी कलश महाराजांचे जे अत्याचार बघितले, जीप कापणे असन किंवा अंगावरचे चमडे सोलणे असन, ते बघून महाराजांचा विचार बदलतो काय असे औरंगजेबाच्या मनात दिलासा होता की संभाजी महाराजांचा विचार बदल आणि ते इस्लामी धर्म कबूल करते. पण तरी पण देखील संभाजी महाराजांचा धर्म बदलला नाही. संभाजी महाराज जेव्हा कैद केलं तेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराज 3 प्रश्न विचारले. एक तर आपला हिंदवी स्वराज्याचा खजिना कुठे ठेवलाय ते, आणि दुसरं म्हणजे आमच्यातले जे फितूर कोण होते इस्लामी धर्मातले ते आम्हाला सांगा, आणि तिसरा म्हणजे तुम्ही आमचा इस्लामी धर्म स्वीकारा. धर्म जर कबूल करत असाल तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ. संभाजी महाराज ते कदापि स्वीकारणार, कारण संभाजी महाराज हिंदू धर्म प्यारा होता. संभाजी महाराजांनी आपला मृत्यू स्वीकारला पण हिंदू धर्म आपला इस्लामी धर्म होऊ दिलेला नाही. त्यांचा छळ जर आपण आपल्या डोळ्यापुढे आणला तर आता आपल्याला साहजिकच थोडी बोटाला ठेच जरी लागली तरी आपण ते बोट धरून बसतो किंवा लगेच डॉक्टरकडे जातो किंवा काय. त्या टायमाला महाराज एवढा छळ झाला तरी महाराज डगमगला नाही, आपलं मरण पत्करलं. एवढा छळ झाला, महाराजांची मरण यातना सोसली, ते आपल्यासाठीच केलं, तर आपण त्यांचं एक बलिदान पुढे ठेवून आपण पुढे जगलं पाहिजे.